हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग. कसे आहात सगळे? सो आज आहे दीप अमावस्या. सो सगळ्यात पहिले तुम्हाला दीप अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा. सो आज सकाळी सकाळी म्हटलं रांगोळी काढू म्हणून घराच्या बाहेरचं दाराबाहेर मस्त पुसून घेतलं आणि एक सिंपलशी छोटीशी अशी रांगोळी काढली. आणि मग आज म्हटलं तर चला सगळे दिवे नीट स्वच्छ धुवून काढू. तर मी काय करते, दिवे धुण्यासाठी हे पितळीचे भांडे धुण्यासाठी ॲक्च्युली विमचा एक स्प्रे येतो शुद्धम म्हणून, तर तो असं स्प्रे करून ठेवायचा थोड्या वेळ आणि मग नंतर घासायचे, तर ते एकदम छान असे चमकदार निघतात. तर मी आता तेच करत होती. पहिले सगळ्या दिव्यांवरती हे सगळं असं स्प्रे मारून ठेवत होती. सो थोड्या वेळ तो असं स्प्रे मारून ठेवेल मी आणि मग नंतर धुवेल. सो 10-15 मिनिट्स असं लावून ठेवल्यानंतर मग मी ते दिवे चांगले स्वच्छ घासून घेतले. आपल्या रेग्युलर विम साबणने मस्त घासून घेतले आणि धुवून घेतले आणि ते चांगले स्वच्छ करून घेतले. आणि मग नंतर सगळे दिवे नीट स्वच्छ पुसून घेतले. त्याच्यामध्ये तेल वात लावून ते दिवे पेटवले आणि दिव्यांची पूजा केली. मस्त हळद कुंकू वाहिलं, फुलं वाहिली आणि दिव्यांना नमस्कार केला. आणि आज दीप अमावस्येनिमित्त लहान मुलांना ओवाळतात. मग मी आज रुजयला ओवाळणार होती म्हणून मग आता कणकेचे दिवे तयार करायला घेतले. सो पीठ मळून घेतलं होतं आणि असे त्याचे छोटे छोटे 5 गोळे तयार केले आणि हातानेच असे दिव्याचा आकार देत होते. सो असे दिवे कणकेचे दिवे तयार करून घेतल्यानंतर मी एका डब्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं आणि स्टीमरमध्ये ते सगळे दिवे आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली. असं केल्याने दिवे नीट राहतात, त्याच्यात तेल नीट राहतं. अदरवाईज ते असे नुसतेच कणकेचे केले तर ते थोडेसे असे त्याचा शेप बिघडतो. मग नंतर मी वाफवून घेतल्यानंतर सो पीठ शिजल्यामुळे काय होतं, ते थोडे असे कडक होऊन जातात आणि त्याचा शेप प्रॉपर राहतो. त्याच्यात तेल वगैरे वात वगैरे व्यवस्थित ठेवता येते. आणि मग संध्याकाळी मी रुजयला ओवाळून घेतलं त्याच दिव्यांनी. तुम्ही पण तुमच्या मुलांना ओवाळलं का? कमेंट करून नक्की कळवा. सो आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.